नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामी सेवा 21 या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांची मानसपूजा. मानसपूजा म्हणजे बाह्यपूजा नसतानाही अंतःकरणातून केलेली पवित्र भक्ती, आपल्या आराध्य देवाची केलेली उपासना आराधना. ही मानसपूजा म्हणजे मनाचे तनाचे पावित्र्य, समर्पण आणि शांततेच्या अनुभवातून आपल्या मनाला भक्तिभावपूर्वक जोडून मनामध्ये किंवा कल्पनेत फुले, नैवेद्य इत्यादी अर्पण करून पूजा करणे म्हणजे मानसपूजा होय. या स्वामींच्या उपासनेमध्ये आपल्याला कोणत्याही भौतिक वस्तूंची गरज भासत नाही. तो भाव, ती पूजा आपल्या मनामध्ये कल्पित असते. मानसपूजा ही आध्यात्मिक उपासना आहे. स्वामींची केलेली मानसपूजा ही आपल्याला स्वामी भक्तीशी, स्वामी कृपेशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. स्वामी आणि आपल्यामधील महत्त्वाचा दुवा आहे. म्हणूनच भक्त हो, स्वतःला स्वामींच्या कृपाप्राप्तीसाठी व स्वामींचे आंतरिक दर्शनाच्या अनुभूतीसाठी स्वामी समर्थांची ही मानसपूजा नित्य करायला पाहिजे किंवा ऐकायला पाहिजे, ज्यामुळे आपल्याला आंतरिक शांततेचा अनुभव येतो. आपले मन, चित्त शांत स्थिर राहते. तर चला भक्त हो, आज आपण स्वामी समर्थ महाराजांची एकात्म भावनेने, आंतरिक ओढीने मनामध्ये स्वामींप्रती प्रचंड भक्तिभाव ठेवून स्वामी समर्थांची ही मानसपूजा करूया. तत्पूर्वी आपण आपल्या स्वामी सेवा 21 या चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करून, व्हिडिओ आवडल्यास लाईक व कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ मानसपूजा. नमो स्वामीराजं दत्तावतारं श्री विष्णु ब्रह्मा शिवशक्तिरूपं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते. हे स्वामी दत्तात्रया, हे कृपाळा, मला ध्यानमूर्ती दिसू देई डोळा. कुठे माय माझी म्हणे बाळ जैसा, समर्था तुम्हा विन हो जीव तैसा. स्वामी समर्था तुम्ही स्मरतुगामी, हृदयासनी या बसा प्रार्थितो मी. पूजेचे यथासांग साहित्य केले, मखरात स्वामी गुरु बैसविले. महाशक्ती जेथे उभ्या ठाकताती, जिथे सर्व सिद्धी पदी लोळताती. असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ, परब्रह्म साक्षात श्री गुरुदेव दत्त. श्री हा जरी टोप शोभे तयाला, वक्षस्थळी लाविला चंदनाचा टिळा. सुवास तो वाढवी भावसाचा, शिरी वाहुया बिल्व तुलसी दलाते. गुलाब जाई जुई अत्तराते, गंधाक्षदा वाहुनिया पदाला. ही अर्पुया जीवन पुष्पमाला, चरणी करांनी मिठी मारू देई. म्हणेले करासी सांभाळ आई, इथे लावूया केशर कस्तुरीचा. सुगंधात हा धूप नाना प्रतीचा, पुष्पांजली ही तुम्हा अर्पिली. गगनातून पुष्पवृष्टी जहाली, करुणावतारी अवधूत कीर्ती. दयेची कृपेची जी शुद्ध मूर्ती, प्रभा फाकली शक्तीच्या या मंडलाची. अशी दिव्यता स्वामी योगेश्वराची, हृदय मंदिरीची ही स्नेह ज्योती. मला दाखवी स्वामींची ही योगमूर्ती, करू आरती आर्त भावे प्रभूंची. गुरुदेव श्री स्वामी दत्तात्रयांची, पंचारती ही असे पंचप्राण. ओवाळून या ठेवू चरणावरुण, निघेना पुढे शब्द बोलू मी तोही. सुवर्ण ताटी महारत्न ज्योती, ओवाळून या अक्षदा लावू मोती. शुभारंभ ऐसा करुणी पूजेला,
चरणावरी ठेवूया मस्तकाला हा अर्ध्याभिषेक स्वीकारी माझा तुझी पाद्य पूजा करी बाळ तुझा प्रणिपात साष्टांग शरणागताचा तुम्हा वाहिला भार या जीवनाचा ही ब्रह्मपूजा महाविष्णुपूजा शिवशंकराची असे शक्ती पूजा दही दूध शुद्धोदकाने तयाला पंचामृत स्नान घालू प्रभूला विना तुतार्या किती वाजताती शंखादी वाद्य पहा गर्जताती म्हणती नगारे गुरुदेव दत्त श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली श्री दत्त स्वामी शिहा स्नान घाली महासिद्ध आले पदतीर्थ घ्याया महिमा दयांचा कळे जगाला मी धन्य झालो हे तीर्थ घेता घडू दे पूजा ही यथा सांग आता अजानुबाहू भव्य कांती सतेज नसे मानवी देह हा स्वामी राज प्रत्यक्ष श्री सद्गुरु दत्तराज तया घालूया रेशमी वस्त्र साज सुगंधित भाळी टिळा रेखीला हे स्वामी राजा बसा भोजनाला हा पंचपक्वान्न नैवेद्य केला पुरणाची पोळी तुम्हा आवडीची लाडू करंजी असेही खव्याची डाळिंब द्राक्ष फळे आणि मेवा हे केशरी दूध घ्या स्वामी देवा पुढे हात केला या लेकराने प्रसाद द्यावा आपुल्या कराने तांबूल घ्यावा स्वामी समर्था चरणाची सेवा करू द्यावी आता प्रसन्नतेतून मागू मी काय हृदयी ठेव माते तुझे दोन्ही पाय सर्वस्व हा जीव चरणीच ठेवू दुजी दक्षिणा मी तुम्हा काय देऊ नको दूर लोटू आपुल्या मुलासी कृपा छत्र तुमचेच या बालकाशी धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला पदी ठेवू दे शिर शरणागताला हृदयी भाव यावे असे तळमळीचे करी पूर्ण कल्याण जे या जीवाचे तुझे बाळ पाही तुझे वाट देवा नको वेळ लावू कृपा हस्त ठेवा मनी पूजनाची असे दिव्य ठेवा वसो माझे अंतरी स्वामी देव श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरणार्पणमस्तु।